नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत वाढलेली आहे. 2 दिवसापूर्वी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि अपघाती निधनानंतर महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. दरम्यानच्या 2 दिवसाच्या काळात सर्व प्रचार प्रमुख आणि प्रचार करणारे सगळे उमेदवार ढिले झाले होते, शांत झाले होते आणि तो दिवस आता संपून झालेला आहे आणि आता परत एकदा ते जोमानं कामाला लागलेत. आपल्याकडे आता आपण कुरकुम गटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमधील एक अपक्ष उमेदवार राहुल सुरेश चितोळे आपल्याबरोबर आहे. नमस्कार, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. राहुल चितोळे हे मूळचे भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक होते. गेले 23-24 वर्ष त्यांनी पक्षामध्ये प्रामाणिकपणानं काम केलं. त्या कामाची पावती त्यांना या निवडणुकीमध्ये धक्का तंत्राची मिळाली. त्यांचं ऐन टायमाला तिकीट कापलं आणि ते आज अपक्ष उमेदवार आहेत. आता मतदानासाठी 2 दिवस पुढे ढकलले. 5 तारखेला होणारं मतदान आता पुढे जातंय आणि 7 तारखेला निकाल होणार आहे, तोही पुढे ढकलतोय. सध्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे. काय तुम्हाला लोकांमध्ये रिस्पॉन्स आहे? नमस्कार सर, मी प्रथमतः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझ्या सर्व मतदारांच्या आणि मित्रपरिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. दादा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातील एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या निधनाने स्वाभाविकच पूर्ण राज्यामध्ये आणि स्वाभाविक शेजारच्या मतदारसंघातील आपले नेते असल्यामुळे शोककळा पसरली होती. राज्यामध्ये 3 दिवसाचा दुखवटा असल्यामुळं आम्ही 3 दिवस कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही. काल 3 दिवस पूर्ण झाले आणि आज सकाळपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, जी व्यक्ती गेली ती राज्याची हानी झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जरी असतील तरी प्रत्येक नागरिकाच्या मनात एक घर करून गेली. म्हणून त्यांना कामाचा माणूस म्हणत होता आणि तो कामाचा माणूस गेला. सरकारनं 3 दिवसाचा दुखवटा सांभाळला आणि त्यानंतर परत एकदा प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सुरू आहे. हे त्यांचे सहकारी मित्र आहेत. मला सांगा, तुमचं नाव काय? बाबा गायकवाड म्हणून आपल्या बरोबर आहे. तुम्ही अपक्ष उमेदवाराचा प्रचार करताय. हो, यापूर्वी तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करत होता? आम्ही राष्ट्रवादीचे काम करतो. राष्ट्रवादीचे काम करणारे माणूस हा अपक्ष उमेदवार चितोळे यांच्यासाठी का काम करतोय हे आपण जाणून घ्या. की ज्या माणसाचं समाजाची जोडलेली नाळ असते आणि त्याचा विपरीत परिणाम असा असतो की त्या माणसासाठी माणसं पक्ष पातळीच्या पुढे जाऊन मदत करण्यासाठी पुढे येतात. म्हणून बाबासाहेब आपल्याबरोबर होते. त्यांनी सांगितलं, मी राष्ट्रवादी पक्षाचा असताना सुद्धा अपक्ष उमेदवाराचं काम करतोय. आपलं नाव काय दादा? हरिभाऊ चितोळे, उमेदवाराचे बंधू. हे स्वतः त्यांचे भाऊ आहे. म्हणजे परिवार पाठीशी आहे, समाजातील घटक बरोबर आहे आणि म्हणून राजकीय प्रवासामध्ये समाजकारणासाठी चितोळे यांनी उडी घेतलेली आहे. आपण काय सांगणार? आपलं काय नाव? माझं नाव रोहित जाधव. रोहितजी जाधव. मी बीजेपीचे मोदी आहे. किती वर्ष बीजेपी? मला लहानपणापासूनच 9वी मित्रांनो, ही गंभीर गोष्ट आहे की जाधव नावाचे सदग्रस्त असं सांगतात की आम्ही पहिल्यापासून बीजेपीचीच माणसं, पण आकस्मिक त्यांना आता अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागं का जावं लागलेलं आहे तर त्याची यशोगाथा पहिल्या मुलाखतीत चितोळे यांनी सांगितलेलीच आहे. तुम्हाला काय वाटतं? आजच्या या प्रचार सभेमध्ये तुम्ही प्रचारात फिरताय, लोकांशी संपर्क करताय, काय लोकांचा रिस्पॉन्स आहे? काय म्हणतात लोक म्हणतात राहुल चितोळ्यांना निवडून नाही. भारतीय जनता पार्टीचे या अगोदर लोकांपुढे तुम्ही जाताना कार्यकर्ता होता, आता तुम्हाला ते काय, तुम्ही काय सांगता लोकांना? भारतीय जनता पार्टीची लोकच आमच्यासोबत आहेत सगळ्या. मित्रांनो, वारं फिरलंय, टांगा पलटी, घोडे फरार होतात अशा स्वरूपाचे शब्द वापरले जातात. या निवडणुकीत तसं काय घडणार आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. ते म्हणतात बीजेपीची लोक आमच्या समोर आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, बीजेपीच्या मूळ पक्षाच्या उमेदवाराला धक्का लागण्याची शक्यता म्हणावी का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. काय आपलं नाव? प्रसाद जाधव. हे प्रसाद जाधव आहेत. काय जाधव साहेब तुमचं मत आहे या निवडणुकीशी? 25 वर्ष एकनिष्ठ राहून बाहेरचं काम केलं, त्या माणसाला दाबवणे चुकीचं आहे. काय म्हणतात तुम्ही या घटनेला? तुमच्या मनात काय शब्द आहे त्याविषयी? राहुल चितोळेंचंच काम करायचं, त्यांना निवडून आणायचं. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या माणसाला दगाफटका होतो आणि ती घटना चांगली नाही, म्हणून आम्ही एकनिष्ठानं त्याच्याबरोबरच काम करणार आहोत अशा स्वरूपाचे त्यांचे सहकारी जाधव सांगतात. आपलं नाव दादा?
ओम भागवत नावाचे तरुण कार्यकर्ते आपल्याबरोबर. ओमजी, तुम्ही कशासाठी अपक्ष उमेदवार शितोळ्यांबरोबर काम करणार आहे? त्यांनी पहिल्यापासून लोकांची कामं केली, लोकांचे प्रश्न सोडवले आणि लहानपणापासून ते इथंच वाढले. सगळ्यांना म्हणजे त्यांनी प्रश्न सोडवले सगळ्यांना. मित्रांनो, राजकारण हे फक्त स्वार्थासाठी नसतं, ते समाजकारणासाठी असतं. समाजाचं हित जपणारा माणूस, समाजासाठी धडपडणारा माणूस तो समाजसेवक होतो आणि त्यांच्या समाजसेवकीची झलक या भागातील अनेक तरुणांवर बसलेली आहे. म्हणून हे तरुण असे सांगतात की ते लहानपणापासून इथं वाढलेत आणि इथं वाढून त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे. याच सेवेला आधार धरून ते आता पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. दादा, आपलं नाव काय? या पुढे. विक्रम जाधव. काय विक्रमजी, तुमचं काय मत आहे? या निवडणुकीमध्ये तुम्ही अपक्ष उमेदवारांना का पाठिंबा देताय आणि का त्यांच्याबरोबर देताय? उमेदवारांना आता सगळेच पक्ष देतात, पण हा उमेदवार हे होता, पात्र होता उभा राहण्यासाठी, पण त्याला डावलून दुसऱ्या उमेदवाराला तुम्ही डावललं. बीजेपी पक्ष. कारण की आमचा उमेदवार हा आहे तो 25 वर्ष बीजेपी मधून काम करतो. तो इच्छुक उमेदवार होता आणि त्याने इतक्या वर्ष काम केले बीजेपी पक्षासाठी. भारतीय जनता पार्टीची इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला ऐन वेळेला धक्का तंत्राने बाजूला काढलं, नवख्याला उमेदवारी दिली आणि त्याला अपमानित केलं. हे आता तरुणांना सहन होत नाही. म्हणून अशासारखे तरुण माणसं आज शितोळे यांच्या पाठीशी खंबीरपणाने आहेत. मित्रांनो, निवडणुकीमध्ये जय विजय आणि पराजय हा कुणाच्याही माथ्यावर लिहिलेला नसतो. पण समाजानं ठरवलं, मतदारांना हेरलं तर कुठलाही माणूस कुठल्याही क्षणाला इथूनला नेता होऊ शकतो. आणि असं वाटतंय या तरुण मुलांच्या विचारानं, या सगळ्या प्रभावानं शितोळे साहेबांचं भवितव्य मतदारांच्या खरं सर वाटतंय हितासाठी आहे का, असा प्रश्न या सर्वांनी दिलेल्या शब्दातून निश्चित होतोय. म्हणून आगामी काळातल्या निवडणुकीत त्यांच्या गुलाल पडेल अशी आशा आणि अपेक्षा आपण या निमित्ताने करूया. यांना